दरम्यान मिरगावामध्ये भोंदू अशोक खरातच्या दडपशाहीचा आणखी एक संतापजनक प्रकार समोर आलाय। ईशान्येश्वर मंदिर आणि शिवनिका संस्थान परिसरात शेतकऱ्यांच्या पारंपरिक वहिवाटीचा रस्ताच बंद केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला। नदीच्या एका तीरावर खरातचं साम्राज्य, दुसऱ्या तीरावर शेळके कुटुंबाची वस्ती। पण या दोन टोकांना जोडणारा रस्ता 1.5 वर्षांपूर्वी लोखंडी जाळी आणि तारेच्या कंपाऊंडनं कायमचा बंद करण्यात आल्याचं समोर आलेलं आहे। भोंदूगिरीच्या आडून उभं राहिलेलं हे साम्राज्य आता शेतकऱ्यांच्या हक्कांवरच गदा आणतंय का, असा मोठा सवाल निर्माण झालाय। या प्रकरणाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुनील दबंगे यांनी। भोंदू खरात, अशोक खरात याचे नवनवीन कारनामे जे आहे ते समोर येताना पाहायला मिळत आहे। सध्या आपण मिरगाव येथील जाम नदीमध्ये उभे आहोत आणि या नदीच्या अगदी तीरावरतीच या ठिकाणी शिवनिका संस्थान आणि ईशान्येश्वराचं मंदिर या ठिकाणी अशोक खरात याने निर्माण केलेलं आहे। आपण पाहू शकतो की ही जी नदी आहे ही गावची नदी आहे, पुरातन नदी म्हणून याकडे बघितलं जातं। आणि या नदीच्या तीरावरती एक या ठिकाणाहून पुढील जी वस्ती आहेत त्यांना जाण्यासाठी एक रस्ता होता, तो रस्ता देखील या ठिकाणी कंपाऊंड करून खरात यांनी अडवला आहे। दडपशाहीचं नेमकं काय कशाला म्हणतात हे या ठिकाणी पाहायला मिळतं। आपल्यासोबत शेळके हे शेतकरी आहेत, ते नदीच्या या तीरावरतीच राहतात। ते काय सांगाल की कशा पद्धतीनं हा तुमचा रस्ता अडवला किंवा काय हे सगळं घडलंय? अहो, त्यांचा रस्ता अडवण्याचं कारण नाही का दादागिरी, आमचा वहिवाटचा रस्ता असून तिने अडवला। ते म्हणे तुला जिथं जायचं तिथं जा, माझं काहीच कोणी करू शकत नाही। मग आता काय करणार, शांत राहून घ्यावं लागतंय। इथे किती वस्त्या आहेत आणि तुम्ही किती क्षेत्र आहे टोटल? माझं इथे कमीत कमी 4 ते 4.5 एकर क्षेत्र आहे आणि माझ्या भाऊबंदाचं सुद्धा एक घर राहिलंय, म्हणजे आमचे 4 घर आहेत। त्यांचा रस्त्याचा प्रॉब्लेम तर कठीणच झालेला आहे, त्यांनी तो तार कंपाऊंड केल्यामुळे। अच्छा, मग आता तुम्ही कसं जातात, म्हणजे तुम्हाला वहिवाटीला आता वहिवाटीला जायचं म्हणजे शेजारी पाजारी कोण जायचं, 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावर। अच्छा, तुम्ही त्यांना विनंती केली नाही का आम्हाला जाऊ द्या वगैरे काय? त्यांना मस्त विनंती केली, त्यांनी सांगितलं अजिबात नाही, रस्ता देणार नाही। म्हटलं आम्ही काहीतरी करू, मग नदीचे आम्ही उतारे काढून आणले, किती क्षेत्रफळ येते त्यांच्या पैसे दिलं, तेव्हा तुमचा इकडून रस्ताच नाहीये। आणि पुरीच आमचे भावबंद जमीन असल्यामुळे तेव्हाच आमचं येऊ जाऊ होतच आहे। तर तिने आता आडमुठेपणाने 1.5-2 वर्षापूर्वीच तार कंपाऊंड करून घेतलं। म्हणजे हे जे आहेत चंद्रभान शेळके म्हणून हे गृहस्थ आहेत, शेतकरी आहेत, यांच्या शेतामध्ये जाण्याचा रस्ता जो आहे तो अशोक खरातनं या ठिकाणी दमदाटी करून वहिवाटीचा रस्ता नदी पात्रातला बंद केला। आता त्यांना साधारण 1-2 किलोमीटरवरती दुरून जाऊन आपली शेतीकडे किंवा आपल्या वस्तीवर यावं लागतं। अशोक खरात हा लैंगिक अत्याचाराच्या खटल्यामध्ये सध्या आरोपी आहेच, मात्र त्याचे दडपशाही आणि दमदाटी राजकीय लोक आणि अधिकाऱ्यांना हाताशी धरून काय काय कारनामे केले हे सगळं बाहेर येताना पाहायला मिळत आहे। नदी पात्रामध्ये अतिक्रमित केलेलं मंदिर असेल, या ठिकाणचं संस्थांचं शिवनिका संस्थांचं कार्यालय असेल, किंवा या ठिकाणी बाकी इतर ठिकाणी भराव टाकून काय काय कारनामे केले आणि हे सगळे कसे करू दिले हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सुनील दबंगे, NDTV मराठी, मिरगाव, नाशिक।